क्या कहेंगे काय सांगाल काय सांगाल तुम्ही बाजूला सोडा, तुम्ही लेडीज आहे ना, तुमच्या घरातल्या मुलींवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची पोलिसांकडून आक्रमक भूमिका सुरू आहे। इथे दृश्य आपण पाहतोय, गृहराज्यमंत्री योगेश कदम आता या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। स्वारगेट डेपो परिसरात गृहराज्यमंत्री आता दाखल झालेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। तर तिथं स्वारगेट डेपो परिसरात तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत जे आंदोलन केलं जात होतं त्या प्रकरणी आता तृप्ती देसाई यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। तृप्ती देसाई सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। स्वारगेट मधलं लैंगिक अत्याचार प्रकरण, स्वारगेट डेपोतील 26 वर्षीय तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता एकीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। अमितेश कुमार या ठिकाणी योगेश कदम यांना ब्रीफ करत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। तर तृप्ती देसाई यांची या ठिकाणी धरपकड करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वारगेट बस स्थानकात पोहोचलेले होते आणि या ठिकाणी गृहराज्यमंत्र्यांना ब्रीफिंग केलं जात आहे। या सगळ्याची अधिक माहिती दिली जाते। ही दोन महत्वाची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। 48 तासानंतर सुद्धा आरोपी अद्यापही फरार आहे। हो भांगे आओ तुमचं काका जरा सरका तुम्ही बोला ना बोला ना टाइम में कलकत्त्याला पण सांग किती वर आहे ना पलीकडे अहो माझ्या दोन दृश्य एकीकडे पुण्यातून तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात येते। स्वारगेट डेपोतून आंदोलन जे केलं जात होतं त्यांच्या नेतृत्वात, तर दुसरीकडे स्वारगेट डेपो परिसरात गृहराज्यमंत्री योगेश कदम दाखल झालेले आहेत। अमितेश कुमार आणि त्यांच्या टीमकडून या ठिकाणी आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणी काय काय कारवाई करण्यात आली, कोणाकोणाची चौकशी करण्यात आलेली आहे, तपास कुठवर पोहोचलेला आहे, आरोपीचा नेमका काय अपडेट आहे, आरोपीला शोधण्याकरता किती पथकं तैनात करण्यात आलेली आहेत, तपास नेमका काय केला जातोय, या सगळ्याचं ब्रीफिंग या ठिकाणी योगेश कदम यांना केलं जात आहे। या घडीची ही महत्वाची दृश्य
महत्वाची बातमी आपण पाहतोय। स्वारगेट डेपोतील तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण वैदिक अहवाल सुद्धा आता समोर आलेला आहे आणि यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दोनदा या ठिकाणी आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी 13 पथकं आता आरोपीच्या मागावर आहेत। अद्याप 48 तास उलटले तरी आरोपी सापडलेला नाही। आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार आरोपी परराज्यात पळून गेल्याचा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय आणि त्याच दृष्टीनं आता 13 पथकं पोलिसांची तैनात करण्यात आलेली आहे। मंगळवारी पहाटे 5:30च्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली होती। त्यानंतर या तरुणीनं पोलिसांना माहिती देताच तपास कार्य वेगात सुरू झालेलं आहे। या प्रकरणी आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी विरोधकांकडून केली जाते। तर पुण्यात महिला सुरक्षित आहेत का हा मुद्दा आता सामान्यांकडून उपस्थित आहे। श्रीकांत पुजारी कदम सर ठीक है एक मिनट सर कदम सर सर का मागा बोलवले झालं जोड आता स्पॉटवर आले। चंद्रशेखर भांगे या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून तर तिथं तृप्ती देसाईंकडून या ठिकाणी गृहराज्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। त्यावेळी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात आलेल्या धरपकड करण्यात आलेली आहे पोलिसांकडून तृप्ती देसाई यांची। तर काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। गृहराज्यमंत्र्यांनी या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे। तपासासंदर्भातलं ब्रीफिंग या ठिकाणी अमितेश कुमार यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना केलेलं आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर अमितेश कुमार आणि गृहराज्यमंत्री पत्रकार परिषद घेतात का याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। 48 तास उलटलेले आहेत। आरोपी अद्यापही फरार असल्या कारणानं संताप व्यक्त केला जातोय। या सगळ्या स्वारगेट डेपो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तपासाला अधिक वेग आलेला आहे। आरोपी परराज्यात पळून गेल्याचा एक प्राथमिक अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी काही वेळापूर्वी जी माहिती दिलेली होती त्यानुसार आतापर्यंत आरोपीशी संदर्भात असलेल्या आरोपी संबंधित 10 व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे। तृप्ती देसाई बोलतायत। साहित्य इथं कोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, सापडल्या आहेत, मटक्याचे आटे मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उभरायला लागला। मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही, आम्ही तुम्हाला संधी देणार नाही कुठे। अशाच घटना महिलांच्या बाबतीत राहिल्या तर हिंदी में बताइए कि आपको डिटेन करके पुलिस क्या कहेंगे? मुझे लगता है कि पुलिस ने पूरी तरह गलत कार्रवाई की है।
वो आवाज उठा रहे थे, पुलिस ने आरोपी को अरेस्ट करना चाहिए, लेकिन उन्होंने हमें अरेस्ट किया है। आपने मंत्री को गाड़ी क्यों मंत्री को यही हाथ इतरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर तृप्ती देसाई यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यावर तृप्ती देसाई यांनी मात्र टीका केलेली आहे। इथं आरोपीला खरं तर ताब्यात घेणं गरजेचं होतं। आम्हाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलंय, आरोपीला अटक झाली पाहिजे, पण आम्हाला अटक केलंय। आमचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न पोलीस करतायत। योगेश कदमांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आम्ही हल्ला नाही केला, आम्हाला जाब विचारायचं होतं म्हणून आम्ही खिडकी उघडा म्हणून त्यांची जी आहे ती खिडकी हे करत होतो। योगेश कदम कुठल्या तोंडाने आले तिथे पोलीस अटक करत आहेत तुम्हाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली पाहिजे, आम्हाला अटक केली आहे। पोलिसांचा निषेध आहे, आरोपीला पहिला ताब्यात चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे। महिलांवरती अत्याचार केले जाणार नाही। योगेश कदम तुम्ही कुठल्या तोंडाने इथं आलेला आरोपीला घेऊन द्या। महिलांवर अत्याचार कमी करणार आहे सांगा। पुणे पोलीस योगेश कदम तुम्ही कोणत्या हक्कानं या ठिकाणी आलात असा सवाल या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी उपस्थित केलेला आहे। आणि कदमांना जाब विचारण्याकरता कदमांची कार रोखण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यावेळी मात्र तृप्ती देसाई आणि आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी आरोपींना अटक करणं गरजेचं होतं, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं असं म्हणत या सगळ्या कारवाईवर तृप्ती देसाई यांनी टीका केलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त स्वारगेट बस स्थानकात दाखल झाल्यानंतर काही क्षणातच तिथं गृहराज्यमंत्री योगेश कदम पोहोचलेले होते। ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतोय, ज्यावेळी अमितेश कुमार यांनी या सगळ्या घटनेसंदर्भात योगेश कदम यांना ब्रीफिंग दिलेला होता, माहिती दिलेली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, अमितेश कुमार आणि योगेश कदम यांच्यात काय संवाद झालेला आहे? तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात। नक्कीच योगेश कदम यांनी या सगळ्या एसटी बस स्थानकाचा आढावा घेतलेला आहे। ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या ठिकाणी योगेश कदम आले होते। अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि शहर पोलीस दलातील सगळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सगळा घटनाक्रम जो तो योगेश कदम यांनी समजून घेतलेला आहे। काही सूचना ज्या आहेत त्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कदम यांनी दिलेली आहेत। आपण पाहिलं की ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार झाला त्या ठिकाणी तृप्ती देसाई या ज्या आहेत योगेश कदम यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या निषेधार्थ त्यांचं आंदोलन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। योगेश कदम यांच्या निषेध झाल्यानंतर तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं की योगेश कदम हे जे आहेत काही वेळात आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या ठिकाणी पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत। चंद्रशेखर, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण लोकशाही मराठीवर पाहताय। काही क्षणात गृहराज्यमंत्री योगेश कदम
यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। या घडीची महत्वाची ही बातमी, स्वारगेट प्रकरणी आता थोड्याच वेळात गृहराज्यमंत्री योगेश कदम पत्रकार परिषद घेत आहेत। चंद्रशेखर, या सगळ्या घडामोडींवर आता मात्र तृप्ती देसाई यांनी टीका केलेली आहे। या ठिकाणी योगेश कदम आल्यानंतर जाब विचारला जातोय, त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता देसाईंना ताब्यातही घेण्यात आलंय। चंद्रशेखर, खरं तर या सगळ्या तपासामध्ये जो काय 48 तासाचा पुणे पोलिसांचा तपास झालेला आहे, त्या तपास मध्ये काय काय महत्वाच्या घडामोडी पोलिसांच्या हाती लागलेल्या त्याची माहिती योगेश कदम देणार आहेत। त्याचबरोबर आरोपी जो आहे, आरोपी पोलिसांना भेटत नाही, त्यासाठी काय कशा पद्धतीने तपास करण्यात यावा यासाठी सुद्धा पुणे पोलिसांना सूचना योगेश कदम देण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडीवरती त्यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणार आहे। परंतु या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी योगेश कदम आल्यानंतर मात्र मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्या गाडीवरती या ठिकाणी निषेधाच्या घोषणा दिल्या। त्याचबरोबर योगेश कदम यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केलेली आहे। या सगळ्या साड्यामध्ये तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि काही वेळानंतर आता योगेश कदम यांची पत्रकार परिषदेत अशा दोन मोठ्या या घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आणि आपण पाहिले की आता स्वारगेट बसस्थानकाला पोलिसांच्या अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे। बॅरिकेडिंग जरी झाली असली तरी नागरिक जे आहेत शहरातील या घटनास्थळाला या ठिकाणी येताना दिसत आहेत। वेगवेगळ्या सामाजिक संघटना सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत। चंद्रशेखर, आता योगेश कदम यांचा ताफा नेमका कुठं रवाना झालेला आहे? किती वाजता बरोबर या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल? आता योगेश कदम यांचा ताफा कुठं गेलाय? स्वारगेट वरून पुणे स्टेशनच्या अर्थात ज्या ठिकाणी कॅम्प या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्या दिशेने हा सगळा ताफा गेलेला आहे। त्यांच्या पत्रकार परिषदेमधून अनेक महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे। योगेश कदम यांच्या समेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सुद्धा असणार आहेत। ही सगळी पत्रकार परिषद आता साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, कारण सगळा आढावा योगेश कदम गृहराज्यमंत्री यांचा झालेला आहे। आरोपी अटकेत नाही आणि पत्रकार परिषद होत आहे। अशा सगळ्यात महत्वाची जर आपण याच्यामधली बाब पाहिली तर आरोपी अटकेत नसताना गृहराज्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन काय माहिती देतील याकडे आपलं लक्ष असणार आहे। परंतु आपण पाहिलं की स्वारगेट बस स्थानकातील सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अक्षरशः ढासळलेली आहे। या ठिकाणची सुरक्षा रक्षक या ठिकाणी आपण पाहिलं की कोणत्याही दिशेने या स्वारगेटच्या एसटी डेपोमध्ये प्रवेश करू शकतो। इथले अधिकारी जे आहेत अत्यंत कोणत्याही पद्धतीचं काम जे आहे ते सामान्य नागरिकांच्या हिताचं करताना दिसत नाहीत। दिवसा ढवळ्या या ठिकाणी महिलेवरती लैंगिक अत्याचार होतो। या ठिकाणची सिक्युरिटी, एसटी बस स्थानकाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे। परिवहन मंत्री काही वेळानंतर या बाबतीत खुलासा जो आहे तो करणार आहेत। त्या विभागाचे जे एसटीचे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी आलेली आहेत। चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। तृप्ती देसाई काय म्हणाल्यात ऐकूया आपण पुन्हा एकदा। आम्हाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलंय, आरोपीला अटक झाली पाहिजे पण आम्हाला अटक केलंय। आमचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न पोलीस करतायत। आम्ही हल्ला नाही केला, आम्हाला जाब विचारायचो म्हणून आम्ही खिडकी उघडा म्हणून त्यांची जी आहे ती खिडकी हे करत होतो। पोलीस अटक करत आहेत। पोलिसांनी आरोपीला अटक केली पाहिजे, आम्हाला अटक केली आहे। पोलिसांचा निषेध आहे, आरोपीला पहिला ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।